फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. आज आपण आलेलो आहोत माझी खास जिवलग मैत्रीण रुक्साना बाणेदार यांच्याकडे. आणि तुम्हाला सांगते, हिला इतकी हौस आहे ना, ही छान छान रेसिपी अशा इन्व्हेंट करते, स्वतःच त्याच्यामध्ये शोध लावते आणि अतिशय रुचकर ती आपल्याला खाऊ घालते. तिला खाऊ घालायचा आणि करायचा जबरदस्त शौक आहे. नमस्ते रुक्सानाजी. आज काय दाखवणार आहात? मी मेथी मटर मलाई हे आज मी दाखवणार. अरे वा, हा. ही तुम्ही स्वतः इन्व्हेंट हो, केली? मी स्वतः केलेली आहे. अरे वा, दाखवा बरं. हो, चला, चला. काय काय साहित्य लागतं यासाठी? मटार लागते, हा, मेथी लागते, दुधाची साय, अमूल बटर आणि दूध, कांदा लागणार, तेल, आलं लसणाची पेस्ट, सोडा, मीठ, साखर, सुकी मिरची. आता काय करताय? आता आपण मेथी निवडूया. हा. जेवढी लागते तेवढी आपण घेऊया मेथी. हा, हा, आता हे मी दाखवते मेथी केवढी घ्यायची. म्हणजे सगळी नाही नाही, घ्यायची? सगळी नाही घ्यायची आपल्याला मेथी. किती घ्यायची आहे? हे एवढी थोडी, अच्छा, म्हणजे निम्मी. एक मुठ. अच्छा. असं आपल्या मुठीमध्ये बसते ना. हा हा हा, समजलं. म्हणजे एक छोटी जुडी मेथी किंवा अशी मोठी आणली तर त्याची साधारण निम्मी जुडी आपल्याला मेथी हो घ्यायची. हो ठीक आहे. निवडून घ्यायची आहे हो, का? निवडून घ्यायची आपण. मी करू का मग? चालेल ना. हा. कशी निवडायची? हे अशी पाला घ्यायची अशी. अच्छा, फक्त पाला अशी. घ्यायचा. ओके, काड्या नाही घ्यायच्या हा, बिलकुल? जास्त नाही काड्या घ्यायच्या. हो. थोडी ती खालची बिलची घेतली चालेल का? हो हो, हे असं. हा. अशा पद्धतीने आम्ही अर्धी जुडी मेथी निवडून घेतलेली आहे. आता पुढची रेसिपी किचनमध्ये. चला, आता मी मेथी धुवून घेते. हा. हा. मेथी धुवून आपण निथळत ठेवलेली आहे. आता पुढची प्रोसिजर रुक्सानाजी आपल्याला करून दाखवते. आता आपण गॅस पेटवूया, पातेलं ठेवूया पाण्याचं, हा मटार उकडायला, आणि हा सोडा. हा. उकळी आल्यानंतर मटार टाकूया आपण, आणि ओके. चिमटीभर सोडा. आता काय करताय? आपण हे कांदे बारीक चिरून घेऊया. हा. हा, एकदम बारीक. अच्छा, हे 4 घेतलेत ना मोठे? हो, मोठे 4 कांदे. सगळे लागणार आहेत ना? सगळे लागणार आहेत. ओके. अशा पद्धतीने रुक्सानाजींनी 4 कांदे अगदी बारीक कापून घेतलेले. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात मटार घातलेला आहे आणि अगदी चिमटीभर सोडा घातलेला आहे. त्यामुळे मटारचा रंग अगदी हिरवागार राहतो. आणि हे सगळं आपल्याला फक्त 5 मिनिटं, म्हणजे असा मटार मऊ होईपर्यंत शिजवायचं. हे असं मध्ये मध्ये बघायचं, चेक करायचं, अजून झालेली नाहीये. आता आपण बघूया झालाय का. मऊ झाला. खरंच की. आता याला आपण काढून घेऊया. हा. गॅस बंद करते. हो, निथळून घ्यायचा का? हो हो. आता आपण कढई ठेवणार. धुतलेली मेथी आपण तळून घ्यायची. तळून घ्यायची? हो, तळून घ्यायची. अच्छा, कढई ठेवली. म्हणून तुम्हाला वाटीवर तेल लागतंय हो, काय? तळायची आहे ना याला. अच्छा, हा. म्हणजे प्रत्यक्ष रेसिपीला तेल कमी लागणार आहे. तेल टाकते हा. आणि ही मेथी तळून घेते. ओके. थोडे गरम झाले की तेल, मेथी तळून घ्यायची. असं थोडस पाणी काढून घ्यायचं, पिळून. पिळून घ्यायचं. हा, नाहीतर तेल अंगावर उडेल.
हे किती वेळ आपल्याला फ्राय करायचं? हे कुरकुरीत होते मेथी तळून. अच्छा, कुरकुरीत हो होते. हो तळून कुरकुरीत होते. अरे वा. हे बघा ना. हां. मेथी अगदी आता खाली बसली. हा व्ह्युअर्स, थोडं जपू ना, कारण ती मेथी तेलात टाकल्यानंतर आपल्या अंगावरती येऊ शकते. झाली का? नाही अजून होत आलेले. अच्छा, अगदी कुरकुरीत होते का? अगदी कुरकुरीत. हे बघा झालेलं आहे. मी आता याला काढून घेते. हां, मस्त. झाली कुरकुरीत. हो, एकदम छान. याला हां. प्लेट मध्ये टाकायचं. अच्छा, पेपर वर अशी हां. काढून घ्यायची आणि थोडी मोकळी मोकळी. करायची. मटार उकडून झालेला आहे आणि मेथी तळून झालेली आहे. आता बघूयात पुढे काय करायचंय. आता काय करताय? आपण गॅस पेटवून कढी ठेवूया तापवायला. हां. ह्याच्यामध्ये हं. थोडस तेल आधी. अच्छा, किती घातले? थोडं 2 चमचे. 2 चमचे. हा ओके. कांदा टाकायचा ना त्यामध्ये आपल्याला. हां. थोडस तापून ते तेल तापलंय. हां. कांदा टाकते. हां. थोडं त्याला परतून घेऊया. हां. कांदा अगदी सुरेख दिसतोय. हो ना. हं. त्याला बारीक बारीक असं चिरावं लागतं. हां. मग यामध्ये आपण हां. अमूल बटर पूर्ण अर्धा टाकूया. ओके. अच्छा, याला बटर लागतोच हो ना? बटर लागतो. आपल्याला सगळं लागणार आहे का बटर? नाही आपण बघून टाकूया ना. ओके. हा हां. असा आपण कांदा परतून घेऊया. आधी थोड्या तेलावरती कांदा टाकायचा हो असं. हा आणि मग जरा गुलाबी झाला की मग बटर टाकायचं अर्ध. अर्ध. वास मस्त येतोय. हा. हो ना. हो. असे वास आले ना, मला वाटतं अशी ताटली घ्यावी आणि लगेच कांदा बसावं. बघा असा हळूहळू बटर विरघळतोय बघा. हां. दिसला. हो. कांद्याचं रंग चेंज झालंय. बटर विरघळलंय. आता आपण आल्या लसणाची पेस्ट टाकूया. ओके. किती टाकायची? 2 चमचे हे. हां. काढूनच ठेवली आहे ना हो, 2 हो, चमचे? हो. हां. आणि मग चांगलं परतून परतून घ्यायचं. वास आलं लसणाची वास एकदम गेला पाहिजे. गेला पाहिजे. मग हे किती वेळ परतावं लागतं? याचा वास जाऊपर्यंत परतायचा आलं लसणाचा. पण किती वेळ? वेळ 5 मिनिटं तरी लागतील आपल्याला. 5 मिनिटं लागतील ना? हो. मी परतू का? हो चालेल. गॅस बारीक करू का? नाही असंच परतायचं. अच्छा, वास येतोय अजून. वास जाईपर्यंत जाऊपर्यंत. अजून गेला नाही. केला नाही कच्चा वास आहे. हा. ह्या सुट्ट्या मिरच्या टाकायच्या. याला पण परतून घ्यायचं. आलं लसूण पेस्टचा वास छानपैकी गेल्यानंतर त्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्या परतून घेत आहेत. आता मी मटार टाकते. हां. याला पण परतून घ्यायचं. अच्छा. आला ना वास. हो. हा. मेथी टाकायची याच्यामध्ये तळ्याची. अच्छा, आत्ताच टाकायची? हो आता सगळे टाकायचे. हां. मेथी चांगली कुरकुरीत झाली आहे ना? झाली. सगळी मेथी टाकायची आहे ना? सगळी मेथी टाकायची. एका मागे जरा गॅस हळू करूया आपण. हां. आणि एका मागे हा, सगळे हे जिन्नस टाकत टाकायचे. जायचं. हां. आता मलाई टाकूया आपण. अच्छा. गॅस मोठा करायचा. हां. आता गॅस मोठा करायचा. हो. आणि ही मलाई तुम्ही विकत आणली आहे का? नाही घरची आहे. मी जमवलेली. म्हणजे ती दुधाची साय? दुधाची शाय. किती दिवसाची आहे? हे 2 दिवसाची आहे. मस्त.
वाव, आहाहाहा, क्या बात आहे, काय दिसतंय. एक बाउल साय घेतली आहे ना. हो, एक बाउल घेतलेले. हा, छान असं सगळं छान निपटून घ्यायचं बाई. हा, आणि थोडस हे आपण दूध पण टाकायचंय थोडं. हा, ते दूध कशासाठी टाकायचं? हे थोडस आपल्याला वाटलं कमी शाई, हा, थोडस जरा थोडस कन्सिस्टन्सी ऍडजस्ट ऍडजस्ट करण्यासाठी. हा, वाव. याला परतत राहायचं. हा, व्ह्युअर्स, दूध जरी कव्हर दिसत असलं तरी त्यांनी त्यातलं अगदी थोडंसं वापरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कितपत ते असं पातळ पाहिजे आहे तितपतच तुम्हाला ते दूध वापरायचं आहे, अगदी थोडंसं. आता काय करताय? गॅस हळू करायचा. हा, आणि साखर नाही का आपली घेतलेली, हो, साखर किती घालताय? 1 चमचा साखर टाकते. बर. हा, साखर घातल्यावर किती वेळ परतायचंय? 2 मिनिटं असं फक्त परतून घ्यायचं आपल्याला, असं मिक्स करायचं. आणि मीठ कधी घालायचंय? नंतर, सगळ्यात शेवटी, सगळं झाल्यानंतर. ते का बरं? आपण दूध, अमूल, बटर सगळं गोड पदार्थ आहे ना यामध्ये. हा, हा, म्हणजे फाटेल फाटेल म्हणून. म्हणून सगळ्यात शेवटी. शेवटी शेवटी. अच्छा. आता मी गॅस पूर्ण बंद करते. हा हा, हा और नमक हा, असं डालेन. अच्छा, इतकुसच घालायचं हो, का हो. नमक? अगदी छोटस, जास्त नाही. नाही जास्त नाही. तुम्हाला कमी लागत असेल, आपण अमूल बटर टाकलंय ना आधी यामध्ये, हा, त्याच्यामुळे मीठ कमी टाकायचं. म्हणजे ते जरा खारं असतं, हा, म्हणून मीठ कमी. कमी. ओ, झालं? हो, झालं ना. आता द्या ना टेस्टला. नहीं, अभी मैं इसकी घी की रोटी बनाऊंगी और फिर आपको खिलाऊंगी. अच्छा. हाँ. हे बघा मॅडम, मेथी मटर मलाई कशी झाल्या, खाऊन बघा आणि मला सांगा. मला तरी माहिती आहे मी छान बनवते, मी खाऊन सांगा कशी झाली. ओ, दिसायला तर खूपच सुंदर दिसतीये. या मिरच्या बघा कशा मांडलेल्या आहेत. आणि चपाती काय छान केली आहे. बापरे, लगेच कणिक भिजवून चपाती केल्यासारखी वाटत नाही, इतकी छान सोनेरी सोनेरी. खाऊन सांगते हा कसं वाटतंय ते. एक नंबर, खूप सुंदर झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. रुक्सानाजी, तुम्ही अतिशय सुंदर मेथी बटर मलाई शिकवलेली आहे, त्याबद्दल खूप थँक्यू. वेलकम.